जे धम्मपद आहे धम्मपद 205 हे पविवेकसारं पीत्वा रसम उपसम्माच निद्रो होती निपापो धम्म पिती रसम पिबम. तर अर्थ आहे की जो व्यक्ती एकांतवास एकांतवासाची चव घेतो आणि जो व्यक्ती अ, निर्वाणाची चव घेतो, निब्बाणाची चव घेतो आणि जो व्यक्ती धम्माची चव घेतो, तर तो व्यक्ती भय आणि अं, जे वाईट आहे, जे त्याच्यासोबत वाईट होतं किंवा जे डेंजर आहे, त्याच्यापासून तो सदैव मुक्त राहतो. तर ही जी कथा आहे भगवान बुद्ध वैशालीला असताना म्हटलं गेलेलं आहे आणि हे जे म्हटलेलं आहे, ही गाथा म्हटली आहे अ, तिस्सा पिक्कू तिस्सा बद्दल. ते तर पिक्कू तिस्सा बद्दल ही गाथा ओके. प्लीज सध्या टेक्स्ट करू नका कारण की ते टेक्स्ट ओव्हर आलं की लवकर समजत नाही मग डिस्टर्ब होऊन जातं मधातच लिंक तुटते कधी कधी. ओके. तर त्यावेळेस भगवान बुद्ध डिक्लेअर करतात की अ, ते 4 महिन्यानंतर त्यांचं परिनिर्वाण होणार आहे. तर स- त्यावेळेस प्रत्येक जे भिक्खू आहे अ, म्हणजे जे भिक्खू एनलायटन नाहीये म्हणजे जे दुःखामधून मुक्त झालेले नाहीये तर ते शोकांतिका करायला लागतात. कोणी रडतं किंवा जे काही आहे ते करायला लागतात आणि त्यावेळेस प्रत्येक जण भगवान बुद्धाला भेटण्याच्या ओढमध्ये लागतं की प्रत्येकाला जाऊन त्यांना असं वाटतं की एक शेवटची भेट त्यांना द्यावी म्हणून. तर तिथं काय होतं की तिथं 31 नावाचा भिक्खू असतो जो सगळेजण बसलेले असतात आणि प्रत्येक जण भगवान बुद्धांना येऊन कोणी इन्सेन्स ऑफर करतं म्हणजे अगरबत्ती ऑफर करतं, कोणी फुलं ऑफर करत असतं, ते तर वेगवेगळे हे करत असतात. परंतु तिसरं जे आहे ते एका कोपऱ्यामध्ये बसलेले असतात. तर अ, हे जे भिक्खू आहेत दुसरे हे तिसऱ्याजवळ जातात आणि अ, कोणी रडतं, कोणी काय-काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे अ, आपली हे दाखवत असतात का म्हणजे केअर दाखवत असतात बुद्धांप्रती. तर तिसं मग तिसं काहीच करत नाही. तिसं चुपचाप बसलेले असतात. सो बरेच भिक्खू त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात की अ, म्हणजे तुम्हाला काही केअर नाही का भगवान बुद्धाविषयी? की त्यांनी तर डिक्लेअर केलं की ते 4 महिन्यानंतर त्यांचं परिनिर्वाण होणार आहे आणि तुम्हाला काही प्रेम नाही का? काही हे नाही का? असं ते त्याला डिचवत राहतात. त्याला म्हणत असतात. तर तिचं काहीच बोलत नाही. शांत असतात आणि मग हे सगळं जे आहे अ, याबद्दलचं तर ते भगवान बुद्धांपर्यंत जातं. म्हणजे ते भिक्खू जाऊन सांगतात, की तिसरं जे आहे हे एकाच ठिकाणी बसलेले आहेत आणि अ, बिलकुल काही रिप्लाय नाही देत आहेत. तर हे जे बिहेवियर आहे तर भगवान बुद्धांपर्यंत जातं आणि भगवान बुद्ध बोलवतात त्यांना. तर भगवान बुद्धांनी बोलवल्यानंतर तर तिसरं जे आहेत विचारतात. भगवान बुद्ध त्यांना विचारतात, की "हे जे काही आहे, मी जे ऐकत आहे, आवाज नाही येत आहे? मॅम आवाज आहे का?"
हो सर, आवाज क्लिअर आहे. टेक्स्ट मेसेज केलाय कोणीतरी, आवाज नाही येत नंतर. ओके. तर भगवान बुद्ध विचारतात त्यांना, की असं का ॲक्चुअली भगवान बुद्धांना ऑलरेडी माहिती आहे, की कोण काय होणार आहे आणि कशामुळं कोण काय आहे आणि कशामुळं काय घडत आहे. ठीक आहे. भगवान बुद्धांना सर्व माहिती आहे. परंतु सर्व भिक्खूंसमोर ते विचारतात. नंतर विचारल्यानंतर तेच विचारतात, की "किन खरी समो?" की "किन खरी समो?" भगवान बुद्ध विचारतात, की "असं खरं आहे का, की किन खरी समो?" जेव्हा भगवान बुद्ध तुमचं परिनिर्वाण होणार ते थालीमध्ये डिस्कशन होतं, परंतु त्या डिस्कशन मधला एक मुख्य शब्द असतो किंकारिसमो. किंकारिसमो. तर याचा अर्थ आहे, की मी काय करू शकतो? तर ते म्हणतात, की मी काय करू शकतो? सपोज भगवान बुद्ध चाललेत ना, सो आफ्टर 4 मंथ 4 महिन्यानंतर किंकारिसमो. मग भगवान बुद्ध विचारतात, की सगळ्या भिक्खूंसमोर विचारतात, की असं का? तर किस्सा म्हणतात, की गैरसमज म्हणजे मी काय करू शकतो? मग ते म्हणतात, की अ, भगवंता तुम्ही तर सांगितले, की तुम्ही 4 महिन्यानंतर जाणार आहे. परंतु ही किती वाईट गोष्ट आहे, अ, किती शेमफुल आहे माझ्यासाठी, की भगवान बुद्धांच्या अस्तित्वात भगवान बुद्ध समोर असताना सुद्धा मी निर्वाण प्राप्त नाही करू शकत. असं ते डायरेक्टली म्हणतात. असं म्हटल्याबरोबर असं म्हटल्याबरोबर भगवान बुद्ध खूप खुश होतात आणि म्हणतात, की अ, म्हणजे सांगतात, की बिकॉज ज्यांना खरंच माझ्याप्रती प्रेम आणि आदर आहे, तो व्यक्ती टिस्सासारखाच वागणार. म्हणजे या गाथेमधला अर्थ काय, की म्हणजे जो व्यक्ती खरंच माझ्याप्रती आदर आणि त्याच्या मनामध्ये प्रेम आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धाविषयी प्रेम आणि आदर आहे, तर तो व्यक्ती टिस्सासारखाच वागणार. तर आपण भगवान बुद्धांना रिस्पेक्ट जेव्हा करतो, तर मोस्टली इन्सेन्स स्टिक्स, परफ्यूम, फ्लॉवर्स हेच जास्त म्हणजे चढवणं शब्द योग्य नाहीये. परंतु त्यांना दान केलं जातं, ठेवल्या जातं. ओके. तर भगवान बुद्ध म्हणतात, की हे माझ्यासाठी रिअल ऑफरिंग नाहीये, की हे इम्पोर्टंट आहे असं नाहीये. हे इम्पोर्टंट नाहीये, पण तू ग्रेट नाहीये. याच्यामध्ये काही ग्रेटनेस नाही. चॅन्टिंग, ऑफरिंग ओके. याच्यामध्ये एवढं काही ग्रेटनेस नाही. तर इफ यू पे होमेज बाय प्रॅक्टिसिंग हे भगवान बुद्ध म्हणतात, की जर तुम्हाला खरा सन्मान द्यायचा असेल भगवान बुद्धांना, तर तो फक्त प्रॅक्टिसनच दिला जाईल. तर असं भगवान बुद्ध तिथं सगळ्या भिक्खूंना सांगतात. त्याच्यानंतर प्रॅक्टिस धम्म म्हणजे लोकोत्तर धम्म प्रॅक्टिस केल्या जाईल असं ते म्हणतात. तर इनसाइट मेडिटेशन तिथं म्हटलेलं आहे. तर ही जी गाथा आहे, या गाथेमधून ॲक्चुअली शॉर्ट आहे खूप, परंतु याचं जे मेन मेन जे हे आहे, मेन जो गाभा आहे, याचा सार आहे. याच्यामधून फक्त 3 3 गोष्टी शिकल्या जातात. एक आहे प्रॅक्टिस. तर तर प्रॅक्टिस म्हणजे काय? धम्माची प्रॅक्टिस म्हणजे काय? याच्यावर ते एक प्रवचन दिलेलं आहे. तरी मी छोटंसं डिस्क्रिप्टिव्ह देतो, की प्रॅक्टिस जसं की अ, आता शील झाले, तर आपल्याला शील फक्त वाचन नाही करायचे, पुस्तकामध्ये नाही ठेवायचे. शील हे प्रॅक्टिसमध्ये आणायचे. त्याच्यानंतर समाधी आहे, तर समाधी आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आणायची आहे. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शनल आहे. मेन मेन जे आहे ते इन्स्ट्रक्शनलच आहे. जसं की अ, भगवान बुद्धांनी इथं म्हटलं, की प्रॅक्टिस म्हणून जास्तीत जास्त रिच्युअल्स फॉलो केल्या जातात. रिच्युअल्स म्हणजेच काय म्हणतात त्याला
परंपरा, जसं की भगवान बुद्धांसमोर ऑफरिंग करणं, चॅन्टिंग म्हणणं, रात्रभर सुक्त म्हणणं, पठण करणं महत्वाचं आहे. असं नाही की याचे काही बेनिफिट नाही. शुअर बेनिफिट आहे. परंतु ओरिजिनल बेनिफिट जर तुम्हाला घ्यायचे असतील, तर ती आहे फक्त प्रॅक्टिस. त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. त्याच्यामुळे भगवान बुद्धांनी काय म्हटलंय, की तुम्हाला जर खरं आदर करायचा असेल भगवान बुद्ध आणि धम्माचा, तर तुम्हाला ती प्रॅक्टिसच करावी लागते. तर जुन्या काळापासून अ, दुर्गुणांच्या प्रभावामुळं ते दुर्गुणांच्या प्रभावामुळं प्रॅक्टिस जी असते ती डिफाईल होत जाते. डिफाईल म्हणजेच त्याला आपण दूषित होत जाते. ओके. कारण की जसं-जसं माइंडफुलनेस स्लो होत जाते, म्हणजे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस कमी-कमी होत जाते, तशी-तशी प्रॅक्टिस पण डिफाईल होत जाते. म्हणजे प्रॅक्टिस पण दूषित होत जाते. जशी-जशी प्रॅक्टिस दूषित होत जाते, तशी-तशी ती कमी होत जाते. जशी-जशी प्रॅक्टिस वाढवसाल तुम्ही, तसं-तसं माइंड प्युअर होत जातं. माइंड प्युअर होत गेलं की प्रॅक्टिस पण आपल्याला जास्त करावं वाटते. पण तो माइंड जर इम्प्युअर असेल, डिस्टर्ब असेल, डिस्ट्रॅक्ट असेल, तर इम्पॉसिबल आहे प्रॅक्टिस करायला लवकर लक्ष जात नाही. त्याच्यामुळं आपण त्यावेळेस बघतो की बरेच जण म्हणतात की आमच्याच्यानं 10 मिनिटं, 20 मिनिटं ह्याच्यावर बसणं होत नाही. पेन, पेन, पेन. त्रास होतो, त्रास होतो. हे त्रास होतो हे शब्द का निघतात? कारण की आपण आपल्या शरीराला आदत टाकून दिलेली एकदम रिलॅक्स वेमध्ये ठेवण्याची. बघा तुम्ही एका ठिकाणी आपण जास्त वेळ बसू शकत नाही. जास्त वेळ बसला तर आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. जसं 1 तास, 2 तास, 3 तास एका पोझिशनमध्ये तुम्ही बसले तुम्हाला त्रास होण्यास सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुम्ही इव्हन झोपले सुद्धा तुम्ही जसं की रात्री 10:00ला झोपले. त्याच्यानंतर 6:00-7:00च्या नंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये पेन व्हायला लागतो. तुम्ही 7:00ला डोळे उघडल्यानंतर तुम्ही 11-12 पर्यंत त्याच स्लीपिंग पोझिशनमध्ये नाही राहू शकणार. एक तर तुम्हाला ताप येऊन जाईल, आजारी होईल किंवा मग पेन होऊन जाईल, त्रास होईल, ते स्टिफनेस येते. तर हे जे आहे हे आपण आपल्या शरीराला आदती टाकून दिलेलं असतात. एक त्रास झाला, की लगेच आपण अ, सुखाकडे पळायचा म्हणजे जिथं बॉडी रिलॅक्स राहील, त्या वेकडं पडायला सुरुवात करतो. त्याच्यामुळं काय होतं, आवाज आवाज आहे का मॅम? हो सर, आवाज क्लिअर आहे. मेसेज करतात, की आवाज नाही येत. मे बी एक प्लीज तुम्ही तुमचे जे हेडफोन किंवा एक तर नेटवर्कमध्ये राहा प्लीज. त्यानंतरच होईल. तर तर येस. तर ही जी बॉडीला आपण आदत लावलेली असते, यामुळं आपण ज्यावेळेस बसतो, आपण सुखाची आदत लावून घेतो. तर मी हे नाही म्हणत, की सुख हे खराब आहे किंवा आनंद हा वाईट आहे. परंतु त्याची आदत लावून घेणं हे वाईट आहे. ओके. तर या आदतीमुळे आपण जेव्हा बसतो 10 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट बसलो, की लगेच आपल्याला पेन, पेन, पेन म्हणजे त्रास सुरुवात होते. त्रास व्हायला लागला, की लगेच आपण बॉडीचं पोझिशन चेंज करायला लागतो किंवा मग लगेच याच्यावर काही उपाय आहे का? हे शोधायला लागतो. तर आपल्याला नाही भेटलं तर आपण लगेच टीचरला विचारायला लागतो, की याच्यावर काही उपाय आहे का? तर हे जे प्रॅक्टिस प्रॅक्टिस मधून प्रॅक्टिसमधूनही सुखच उत्पन्न होतं असं नाही. आनंद आणि सुख उत्पन्न होत असतं. परंतु याला जर आपण आसक्ती घेतली, या सुखाच्या आसक्तीत जर गेलो, तर त्याच्यापासून दुःखाचीच उत्पत्ती होत राहते. म्हणून प्रॅक्टिस ही सगळ्यात महत्त्वाची आहे इथं. ओके. कारण की जर प्रॅक्टिस असेल त्याच वेळेस अ, या धम्माची रिअल टेस्ट आपल्याला लागणार. ओके. धम्माची रिअल टेस्ट जी आहे ती लिबरेशन आहे. म्हणजेच मुक्तता हीच धम्माची चव आहे. भगवान बुद्धाच्या धम्माची फक्त एकच चव आहे. ती आहे मुक्तता. मुक्तता कशातून? संपूर्ण दुःखातून. तर प्रॅक्टिस खूप महत्वाची. तर इथं आपण बघितलं की 30चं जे आहे
तिस्सानी कशाला महत्व दिलं? सॉरी, तिस्सा डायरेक्ट नाही. बंदे तिस्सानी कशाला महत्व दिलं? प्रॅक्टिसला महत्व दिलं. तर त्यांनी एकांतवासाला महत्व दिलं. ओके. तर आपण या गाथेमध्ये बघतो की भविवेक भविवेक रसम पित्वा म्हणजे सॉलिट्यूड म्हणजे इथं पविवेक म्हणजे विवेक ज्याला म्हणतो. पण तसंही नाव ठेवलेलं आहे चित्त विवेक. ओके. तर हे जे विवेक आहे, हा जो एकांतवास आहे, हा पहिले शरीराचा असतो, त्याच्यानंतर मनाचा होऊन जातो. तर कोणतीही प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला लोकांपासून दूर जावं लागतं. की आपण जर लोकांच्या इव्हन ज्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. तर कॅनडीमध्ये एक स्थळ आहे. श्रीलंकेमध्ये कॅनडी शहर आहे. जिथं भगवान बुद्धांचा दात आहे, म्हणजे दंत धातू आहे. तर त्याच्या मागं एक जर्मन हर्मिटेज आहे. जर्मन फॉरेस्ट हर्मिटेज. तर ते एकदम सॉलिट्यूड आहे. म्हणजे एकदम एकांतवास आहे. तर फक्त तिथं एक बनते. त्याच्यानंतर एक त्यांचा उपासक जो त्यांना ऑफर करणार लोकांनी आणलेलं फूड आणि त्याच्यासोबत 1 किंवा 2 साधक बस एवढेच राहतात त्या विहारामध्ये. तिथं बऱ्याच वेळेस मी प्रॅक्टिस केलेली आहे. तर यावेळेस अशा वेळेस काय होतं, की आपल्याला फूड पण अवेलेबल राहतं जागच्या जागी आणि जास्त काही मोठं विहार नसतं. फक्त 2 ते 3 रूमचंच विहार असतं. ओके. तर अशा वेळेस काय होतं, की आपल्याला लोकं दिसतच नाही. लोकं दिसत नाही, कलर्स दिसत नाही. फक्त आजूबाजूला आपल्याला झाडं, फुलं, ओके. हे असतात. लोकांशी संवाद होत नाही. इव्हन भंतेसोबतही जसं जास्त नाही 2 त्या 3 रूममध्येच राहतात. परंतु सकाळी जर रूममध्ये गेलो आपण, तर लास्ट म्हणजे संध्याकाळीच फक्त एकमेकांसमोर येणार आणि दिवसभर फुल डे प्रॅक्टिसमध्येच आणि फक्त बुशेस असतात म्हणजे एकदम घनदाट जंगल असतं. जर तुम्हाला बाहेरही पडायचं असेल, तर ईझी नाहीये, खूप हार्ड असतं. तर अशा ठिकाणी ज्यावेळेस प्रॅक्टिस होते ना, तर विथिन 1 ऑर 2 डे 1 ते 2 दिवसात नंतरच आपल्याला एकांतवासाचा काय टेस्ट असते, ती समजणार. एकांतवास तो नाहीये, की जो आहे त्याचा थोडासा इफेक्ट आहे, जसं की आपण स्वतःला रूममध्ये बंद केलं. परंतु तरीही आपले नातेवाईक, आपले रिलेटिव्ह तिथं असतातच. ज्यामधून अ, आपल्याला कुठं ना कुठं कम्युनिकेट व्हावं लागतं. ओके. काही ठिकाणी एकांतवास असा दिला जातो, की सेंटरमध्ये जाता तुम्ही त्याच्यानंतर दिवसभर ग्रुप मेडिटेशन करतो. तिथंही आपल्या लोकांशी कनेक्शन जुळतं, लोकांसोबत कॉन्टॅक्ट होतो. कॉन्टॅक्ट म्हणजे फक्त बोलणं नसते. कानानं ऐकणं आणि डोळ्यानं पाहण्यानं पण सुद्धा संपर्क होत असतो. कारण की भगवान बुद्ध म्हणतात, की "फस्ट समुदाय सब्बे धम्मा" म्हणजे ऑल द धम्मास इज अरायझिंग बिकॉज ऑफ द कॉन्टॅक्ट. म्हणजे संपर्कामुळे सर्व धम्मांची उत्पत्ती होते. ते तर हे खूप महत्वाचं आहे. तर जिथं धम्मच उत्पन्न होणार म्हणजे जिथं फक्त एकांतवास असेल, तिथं कंडिशन्स अराईज नाही व्हायला पाहिजे लोकांच्या संपर्कात. तो तो खूप मोठा एकांतवास असतो. त्याला सारिपुत्तांनी म्हटलं, की ज्यावेळेस आपण शरीराचा एकांतवास घेऊ, त्यावेळेस ऑटोमॅटिक मनाचा एकांतवास निर्माण होईल. ज्यावेळेस मनाचा एकांतवास निर्माण होईल, त्याच वेळेस निर्वाणाची जी खरी टेस्ट आहे, ती लागायला सुरुवात होते. म्हणजे शरीराचा एकांतवास हा मनाच्या एकांतवासाला निर्माण करतो. मनाचा एकांतवास म्हणजेच दुर्गुणांना दुर्गुणांपासून दूर होऊन जातो आपण. दुर्गुण इझिली टच करत नाही आपल्याला. होतात असं नाही की नाही, पण हळू-हळू, हळू हे सबस्टिट्यूट होऊन जातात. तर यामधून महत्वाचं हेच आहे की प्रॅक्टिस जी असते, ती खूप इम्पोर्टंट आहे धम्मामध्ये, की भगवान बुद्धांना रिअल होमेज जे आहे, आपल्याला जर खरा आदर द्यायचा असेल, तर त्या प्रॅक्टिसनंच आहे फक्त. त्याच्याशिवाय काही एक पर्याय नाही. हे जसं तिस्सं म्हणतात. आता आता तिस्सानी म्हटलं तिथं त्या
त्या क्षणाला, की भगवान बुद्ध तुम्ही असताना आम्ही मी निब्बाण प्राप्त नाही करू शकत आहे. ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे. तसंच आजही आपण हे वाक्य आपल्यासाठी सेम आहे. कारण की भगवान बुद्ध काही सिद्धार्थ गौतम म्हणजे भगवान बुद्ध नाही. भगवान बुद्ध हे निसर्गामधली एक मानसिक स्थिती आहे. इट इज अ मेंटल स्टेट, हायर मेंटल स्टेट. ओके. तर आजही बुद्ध हे धम्मामध्ये आहे. कारण की भगवान बुद्धांनी काय म्हटलंय, की "दोज हू सीज द धम्म कॅन सी मी." ए ए धम्मं पश्यति मग पश्यति असं काहीतरी वाक्य आहे. म्हणजे जो धम्माला बघेल तोच बुद्धाला बघेल आणि जो बुद्धाला बघेल तोच धम्माला बघेल. कारण की बुद्ध आणि धम्म हे वेगवेगळं नाही, सेम आहे. कारण की बुद्धत्व ही मनाची उत्कृष्ट स्थिती आहे. निसर्गामधली सर्वोत्कृष्ट स्थिती आहे. हायर स्टेट, हायर मेंटल स्टेट. तर इथं आपण हे समजून घ्यायचं, की ज्यावेळेस आपण धम्म प्रॅक्टिस करू, त्याच वेळेस आपण बुद्धापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते. म्हणून जसं टिस्सनं म्हटलं, की मी तुम्ही असताना सुद्धा निब्बाण प्राप्त करू शकत नाही. तर सेम हे वाक्य आपल्याला पण लागू होतं, की भगवान बुद्धाचा धम्म असताना जर आपण ऐकत आहे, अ, पालन करत आहे, तर शुअर आपणही फक्त प्रॅक्टिसचाच मार्ग पकडून जास्तीत जास्त निर्वाणाच्याच दिशेनं जायला पाहिजे. प्रॅक्टिसचा उद्देश फक्त सुख प्राप्त करणं नाही. कारण की प्रॅक्टिसमधून रिअल सुखाची उत्पत्ती होत असते. कारण की ज्यावेळेस दुर्गुणांपासून आपण दूर जातो, त्यावेळेस सुखाची उत्पत्ती होत असते. का होते? कारण की भगवान बुद्ध म्हणतात, की "पब्बरसं भिक्खवे चित्तंग." हे "पब्बरसं भिक्खवे चित्तंग." म्हणजे भिक्खूनो, "धिस माइंड इज रेडियंट अँड ब्राइट, लस्ट्रस." म्हणजेच भिक्खूनो, हे जे मन आहे, हे खूप तेजस्वी आहे. हे मन जे आहे, हे खूप शोभनीय आहे. हे मन जे आहे, हे खूप अ, प्रकाशमय आहे. ज्यांना लाईट येत आहे, जे ध्यानामध्ये आहेत, ऑलरेडी त्यांचे जे पंचनिवारण आहे ते सबसाईड आहेत. ओके. त्याच्यामुळं आपण दरवेळेस म्हणतो ना, "आत्तदीप भव." आत्तदीप भव म्हणजेच प्रज्ञेचा प्रकाश. त्या प्रज्ञेच्या प्रकाशामुळेच मन जे आहे ते एकदम हॅपीनेसला चाललं जातं. ज्यांना ज्यांनी ज्ञानाची जे आता सध्या ज्ञानाची टेस्ट घेत आहेत, हायर कॉन्सन्ट्रेशन, त्यांना माहिती आहे सुख म्हणजे काय असतं. जे मटेरिअलिस्टिक सुख आहे, मटेरिअलिस्टिक सुख म्हणजे फक्त भौतिक वस्तू म्हणजे हेच नाही. भौतिक वस्तूमध्ये माणसंही येतात. दॅट इज अल्सो मटेरियल. ओके. ज्याच्यापासून इंद्रिय सुखाची लालसा आपल्याला असते. ते मटेरियल सुख जे आहे, ते ध्यानाच्या सुखासमोर आणि आनंदासमोर शून्य आहे. त्याची काहीच गणना नाही. आणि ज्याला एकदा टेस्ट लागते, त्याला दुसऱ्या जेवण, खाणं, व्यक्ती यांच्यापासून मिळणारे सुख जे असतात किंवा आनंद असतो, तो नगण्य वाटायला लागतो. तो काहीच वाटत नाही. त्यांच्यामध्ये बिलकुल आसक्ती राहत नाही. ओके. जसं की या व्यक्तींना 32 पार्ट्स ज्यावेळेस दिल्या जातात, ओके. म्हणजे शरीराचे 32 भाग. तर यांना कसं असतं, की एकीकडे यांचं मन अ, ध्यानाच्या आनंद आणि सुखामुळं, प्रीतीमुळं इतकं ब्राईट होऊन जातं, म्हणजे इतकं तेजस्वी असतं. सॉरी, इट इज ॲक्चुअली तेजस्वी. कारण की ऑलरेडी तेजस्वी आहे. कारण की भगवान बुद्ध काय "पब्बरसं भिक्खवे जित्तंग." पब्बरसं भिक्खवे जित्तंग म्हणजे ऑलरेडी मन तेजस्वी आहे. परंतु याच्यावर दुर्गुणांच्या, आपण याला जसं एखादा हिरा असतो. त्या हिऱ्याला तुम्ही चिखलात टाकून द्या. हं. आणि त्या चिखलामुळं त्याच्यावर ते मातीचं आलेपन लागलं. आलेपन किंवा मातीनं तो माखून गेलाय. तर हिरा जो डायमंड असतो तो तर तेजस्वीच असतो. त्याच्यावर रेज जेव्हा पडतात तो रिफ्लेक्ट करतो रेजला. त्यामुळे तो प्रकाशमयच असतो. परंतु त्याच्यावर ॲडव्हेंटेजेस डिफाइलमेंट्स म्हणजे दुर्गुण आहे, याचा आलेप लागलेला आहे. तसंच आपल्या मनावर ज्यावेळेस आलेप लागतो,
दुर्गुणांचं. त्यावेळेस आपल्याला मटेरियल सुखच सगळ्यात महत्वाचं लागायला लागतं. ज्या व्यक्तींचं हे जे दुर्गुणांचा आलेप आहे मनावरचा, हा निघून जातो त्यावेळेस त्यांच्या मनाचा हिरा हा तेजस्वी व्हायला लागतो. त्याच्यामुळे त्यांना हे जे मटेरियल जे सुख आहे हे नगण्य वाटतं. आणि अशा व्यक्तींना ज्यावेळेस 32 शरीराचे भाग दिल्या जातात, तर त्यांचा जो कामछंद असतो, म्हणजे कामसुखानी कालयोगो, कामसुखानी कालयोगो, ज्याला आपण कामछंद, कामानं, आदिनव कामानं, असाद, असंकिलेश, ओकार, हे जे आहे याला तिसरं शील आहे कामेसु मिच्छाचार, याला आपण हॅपीनेस फ्रॉम सेक्शुअल मिसकंडक्ट या सेक्शुअल डिझायर्स. ओके. जे मग या जगामध्ये सर्वात महत्वाचं सुख समजलं जातं भ्रमामुळं, त्या सुखापेक्षा ध्यानामधून आणि धम्माच्या प्रॅक्टिस मधून मिळणारं सुख हे खूप गणना नाही करू शकत. खूप आहे, खूप छोटा शब्द आहे. जे चाखतायत त्यांना समजणार. परंतु असं नाहीये की त्यांनी चाखलं म्हणून ते निघून गेलं. पुन्हा दुर्गुण येतात. ज्यावेळेस तुम्ही समाधीमध्ये असता, त्यावेळेस तर दुर्गुण कमी असतात. लप दबून जातात. जसं गवतावर तुम्ही दगड ठेवलाय. परंतु ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल होता, अनमाइंडफुल होता, दुर्गुण पुन्हा तिथे येतात. तर तो जो हिरा असतो पुन्हा त्या मातीनं माखला जातो. सेम आहे. त्याच्यामुळं आपण प्रॅक्टिसला खूप महत्व द्यायचं आणि सुख कसं उत्पन्न होतं मी आता सांगितलं. पप्परसं भिक्खवे जित्तं, ह्या गाथेमधलाच लाईन आहे. पब्बरसं जित्तवे भिक्खं म्हणजेच पब्बरसं भिक्खवे जित्तं म्हणजेच हे मन जे आहे ते प्रकाशमय आहे. हे मन प्रकाशमय कशामुळे होते? प्रॅक्टिसमुळे होते. ओके. प्रॅक्टिसमुळे होते. त्याच्यानंतर या गाथेमध्ये निप्पापो या शब्दाचा अर्थ आहे की एकांतवासामध्ये कोणतंही वाईट नाही. परंतु जे लोकं, जे भिक्खू एकांतवास घ्यायचे, त्या भिक्खूंना दोषारोप लावल्या जायचे. जसं अ, आपल्याला माहिती आहे की महाकश्यप महाकश्यप हे महिन्यातून फक्त एकदा बाहेर यायचे जंगलामधून. त्याच्यामुळं महाकश्यपसाठी भगवान बुद्धाने एक वाक्य वापरलं होतं. 1 मिनिट आठवू द्या प्लीज. शीलदर्शन संपन्नं धम्माढ्यं सत्यवादिनं अत्तनो कम्मकुब्बानं तं जनो तं जनो तं जनो आय एम सॉरी हां. तं जनो पियते, मी इंग्लिशमध्ये सांगतो मराठीत, की जो व्यक्ती शील पालन करतो, जो व्यक्ती धम्म पालन करतो, तो व्यक्ती अ, जसं अ, पौर्णिमेचा जो चंद्र असतो तो प्रकाशमय असतो, तसा तो होतो. आणि अ, खमकुब्बानं, खमकुब्बानं म्हणजे जे जे व्यक्ती दुसऱ्यांच्या जीवनामध्ये झाकत नाही. तर इथं महाकश्यपसाठी कसं वापरलं होतं, की महाकश्यप दुसऱ्यांच्या जीवनामध्ये झाकत नाही. तर या पालीचा अर्थ हा आहे, की विहिरीमध्ये झाकत नाही. विहीर म्हणजेच दुसऱ्यांच्या जीवनामध्ये झाकत नाही. ते व्यक्ती अ, सर्व लोकांसाठी प्रिय असतं. आत्तनो कम्मकुप्पानं तं जनो, मी बनतेला विचारतो. पाली हे शेवटची जी लाईन आहे मी विसरलोय. हं. तर त्याचा अर्थ हा आहे, की जे व्यक्ती दुसऱ्यांच्या जीवनामध्ये झाकत नाही, ते व्यक्ती सर्व लोकांसाठी प्रिय असतात. परंतु का झाकत नाही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये? कारण की ते एकांतवासामध्ये असतात. तर महाकश्यपलाही सुद्धा ब्लेम केलं जायचं. त्याच्यानंतर एक स्टोरीमध्ये तिस्सं हे खूप नाव फेमस आहे प्रत्येक वेळेस. तिस्सं जे नाव होतं त्यावेळेस खूप फेमस होतं म्हणून याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. खूप सगळे भिक्खू तिस्स म्हणून होते. जे एक 7 वर्षाची जी तिस्स होते बघा, सामणेर तिस्स. ते पण वयाच्या 7व्याच वर्षी संघाला सोडून जंगलामध्ये चालल्या जातात. त्याच्यानंतर सारिपुत्त, भगवान बुद्ध, महामोग्गलायन हे सर्व त्या 7 वर्षाच्या भिक्खूला भेटायला जातात. त्यावेळेस आठवतं का त्यावेळेस तिस्स हे एक अ, त्यांच्या इद्धीनं अ, वेगवेगळे विहार तयार करतात भिक्खूंसाठी. ओके. तर त्यावेळेस तिस्सलाही सुद्धा
7 वर्षाचे जे होते त्यांनाही ब्लेम केलं जात होतं, की हे यांना एकांतवासच एन्जॉयबल आहे. यांना एकांतवासच पाहिजे. तर म्हणून इथं निप्पापो या शब्दाचा अर्थ हा आहे, की लोकांपासून दूर राहणं, लोकांपासून दूर जाणं. या क्रिया ज्यावेळेस तुम्ही करायला लागता, तर तुम्हाला ब्लेम केलं जातं, दोषारोप केला जातात. परंतु ज्यावेळेस तुम्ही लोकांपासून दूर जायला सुरुवात करसाल, एकांतवासाची सुरुवात करसाल, त्याच वेळेस तुमची खरी प्रॅक्टिस सुरुवात होईल. हे एकांतवास खूप महत्वाचा असतो. तर हेच आहे महत्वाचं या धम्मपदचा जो सार आहे. प्रॅक्टिस आहे नंबर 1. त्याच्यानंतर त्या प्रॅक्टिसमधून निर्माण होणारं सुख आहे आणि या सुखापोटी हे जेव्हा सुख उत्पन्न होतं, त्यावेळेस आपलं मन एकदम ब्राईट व्हायला लागतं. त्यावेळेस चांगला व्यक्ती सुद्धा जो नॉर्मल चांगले व्यक्ती असतात, जसं की कसं असतं ज्यावेळेस प्रॅक्टिस वाढते ना, तर त्यावेळेस आपल्याला मिनिमम समान व्यक्तींचा सहवास लाभणं खूप महत्वाचं असतं. एखाद्याची प्रॅक्टिस खूप हायर आहे आणि अ, एखादा व्यक्ती सत्पुरुष आहे, चांगला आहे. पण पण त्याचा तो नॉर्मल चांगलेपणा सुद्धा आपल्याला खुपायला लागतो, टोचायला लागतो. म्हणून भगवान बुद्धांनी प्रत्येक वेळेस म्हटलेलं आहे, की अ, जर तुम्हाला या रस्त्यावर चालताना तुमच्या समान किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती जर भेटली नाही, तर तुम्ही एकटे चाला. परंतु तुमच्यापेक्षा लोअर आणि मूर्ख व्यक्तींची संगत तुम्ही धरू नका. तर याच्यामुळे एकांतवास खूप महत्वाचा आहे. सो इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही प्रॅक्टिसमध्ये प्लीज या गोष्टी फॉलो करा आणि ज्या व्यक्तींना चांगलं कॉन्सन्ट्रेशन आहे सध्या 30-40 जण आहेत इथं ज्यांनी खूप एफर्ट टाकले प्रॅक्टिसमध्ये आणि त्या एफर्टचंच फळ आहे, की त्यांना इतकं चांगलं सगळं काही ते टेस्ट करतायत. कारण की त्यांची जी टेस्ट आहे, त्या टेस्टला शब्द नाहीये. ते ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकणार आता, की त्यांना कसं वाटतं. ज्यावेळेस मी शिकवतो हे सगळं, ज्यावेळेस अ, अ, मी जे अनुभवलेलं आहे, मी ते तुम्हाला नाही सांगू त्यात ते प्रॅक्टिस कधीही शब्दात सांगितल्या जाऊ शकत नाही. ते म्हणून भगवान बुद्धांनी प्रॅक्टिस कधीच सांगितलेली नाहीये. ते म्हणून ज्या भिक्खूंनी ज्ञानामध्ये असं होतं, तसं होतं हे लिहिलं त्यांची ओन प्रॅक्टिस आहे. त्यांच्या मनामधून त्यांना अनुभव आलेले जे आहेत, ते त्यांची ओन प्रॅक्टिस. ते तुम्हाला लागू नाही होणार प्रत्येकाला सेम. थोडंफार सिमिलर असतं, परंतु लागू होत नाही. म्हणून प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जितकं प्रॅक्टिसला महत्त्व देसाल, शुअर तुम्हाला जे जो इथं शब्द आहे अ, धम्मप्रीती रसम पिबम. धम्मप्रीती म्हणजे एसेन्स जो आहे धम्माचा, म्हणजे धम्माचा जो रस आहे, त्या रसाचा जो टेस्ट आहे, लिबरेशन, ते तुम्हाला ते तुम्ही प्यायला सुरुवात करून टाकसाल. आणि जे व्यक्ती असे वागतात, आता जेवढं आपण बोललोय, या प्रकारे असे वागतात, तर त्यांना भीती बिलकुल राहत नाही. त्यांच्यापर्यंत वाईट बिलकुल येऊ शकत नाही. कारण की कालही पण त्यांनी सांगितलंय, की जे व्यक्ती धम्म पालन करतात, धम्मपालन शब्द थोडासा ट्रेडिशनल झाला. परंतु जे व्यक्ती शील व्यवस्थित ठेवत आहेत, त्याच्यानंतर ध्यान करतायत, ते इनडायरेक्टली इनकॅल्क्युलेबल मेरिट्स एव्हरी डे जनरेट करतात. तर दॅट इज द बेस्ट प्रोटेक्शन आहे. त्याच्यासारखं प्रोटेक्शन कुठंच नाही. कारण की भगवान बुद्धांनी चातुर महाराजची का जे देवाज आहे, फोर गाइडेड प्रोटेक्शन देवा म्हणतात त्यांना. ओके. त्यांना ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं, की मी गेल्यानंतरही तुम्ही धम्माचं प्रोटेक्शन करसाल, की जिथं-जिथं धम्म असेल तिथं प्रोटेक्शन करसाल. सो ज्यावेळेस तुम्ही धम्म पालन करायला लागता, यू ऑलरेडी प्रोटेक्टेड. ओके. माझ्याबद्दलचे तर खूप इन्सिडेंट आहे, जिथं मला डेंजर झालेलं आहे. इनडायरेक्टली मला भेटलेलं आहे. ओके. इनडायरेक्टली प्रोटेक्शन भेटलेलं आहे. एकच इन्सिडेंट नाही. असं नाही की मी अंधश्रद्धेमधून बोलत आहे. ओके. मी डायरेक्ट जे अनुभव आहे तेच सांगत असतो. माझ्यासोबत जे घडलेलं आहे, माझ्या आजूबाजूला जे घडलेलं आहे, मी जी प्रॅक्टिस केलेली आहे,
मी जे अनुभवलेलं आहे त्याच्यामधूनच बोलतो. फेक-फाक किंवा याचं ऐकून त्याचं ऐकून नाही. ओके. तर खूप इन्सिडेंट आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही प्रोटेक्ट होऊन जाता. ते माझे मलेशियामधले रिझल्ट्स आहे, थायलंडमधले रिझल्ट्स आहे. सॉरी, अनुभव आहे. श्रीलंकेतले अनुभव आहे. खूप अनुभव आहे. इव्हन तुम्ही प्रॅक्टिस जर चांगली असेल, ओके, आणि या जन्मामध्ये जर लोअर प्रॅक्टिस इव्हन दो तुम्ही प्रोटेक्टेड असता. ओके. इव्हन दो तुम्ही प्रोटेक्टेड असतात. एक एक एक्झाम्पल मी तुम्हाला अजून सांगू शकतो. एकदम सिंपल. एक सेकंड. ओके, डोंट रन डोंट रन. वेट, वेट. ओके. हे बघा, अजय जय सारो आहेत ना? माझी फर्स्ट व्हिजिट थायलंडची लाईफमधली. आय थिंक एज ऑफ 24. एज ऑफ 24. वयाच्या 24व्या वर्षी मी थायलंड फर्स्ट टाईम पोहोचलो होतो. म्यानमारमध्येच माझे पैसे चोरी झाले, सगळं झालं. बट विथआऊट मनी मी बँकॉकमध्ये 2 डेज राहिलो. पंथीला भेटायला गेलो लाईफमध्ये फर्स्ट टाईम. तर त्यावेळेस ऑटोमॅटिक हेल्प भेटत गेली. ओके. ऑटोमॅटिक हेल्प भेटत गेली. एका ओल्ड पर्सननं मला बंतींपर्यंत पोहोचवलं. काहीच माहीत नव्हतं बँकॉकमधलं. लाईफमधली फर्स्ट व्हिजिट. ओके. त्यावेळेस बंतीन तो जो व्यक्ती होता, ज्यांनी मला मदत केली, तो व्यक्ती पुण्यामध्ये शिकला होता. तर मी एकदम लहान पोरासारखाच होतो. ओके. अल्लड म्हटलं तरी चालेल. प्रॅक्टिस होती, परंतु एवढी नव्हती. तर त्यावेळेस मी माझी बॅग एका ठिकाणी ठेवून दिली. माहीत नसल्यामुळं माझा पासपोर्टही एका ठिकाणी ठेवून दिला आणि नंतर मी बनतेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केला. फक्त फोन नंबर होता माझा, ॲड्रेस वगैरे काहीच नव्हतं. फक्त फोन नंबरच्या याच्यावर मी बँकॉक उतरलो होतो. सगळे पैसे चोरीला गेल्यानंतर विथआऊट मनी मला सगळी हेल्प ऑटोमॅटिकली भेटली. तर एक व्यक्ती जो होता तो भंतेंचे अजान जयसारोंचे बुक्स हा 20 वर्षापासून वाचत होता. परंतु त्याला कधीही बंतेंना भेटण्याचा चान्स भेटला नाही. तर त्या दिवशी बंतेला फोन लागला आणि त्या व्यक्तीला मी म्हटलं होतं, की "प्लीज मला पैशाची मदत न करता तू माझ्यासोबत थांब." 2 दिवस तो माझा कंपॅनियन म्हणून थांबला. मी त्याचा फोन वापरत राहिलो. बंतेला फोन करत राहिलो. फोन लागल्यानंतर बंतेंनी त्या व्यक्तीला सांगितलं, की माझ्यापर्यंत घेऊन ये. त्याच्यानंतर प्लीज हां, असं कन्सिडर करू नका, की मी स्वतःला बूस्टिंग करत आहे हां. मी मी स्वतःचे गुणगान नाही करत आहे. जर मनामध्ये जर तुमच्या असं येत असेल, की मी स्वतःची प्रशंसा करत आहे, तर प्लीज हे रिमूव्ह करा. मी फक्त अनुभव सांगत आहे. ओके. अनुभव हे आपल्याला क्लिअरन्स आणत असतात आपल्या डाऊटमध्ये. ओके. आपल्यासोबत दुसऱ्याच्या तर बंतेंनी त्याला विचारलं, की "तू का मदत केली?" ॲक्चुअली त्यांनी मग मला एका सिटीपासून निअरली दुसऱ्या सिटीपर्यंत बाय टॅक्सी आणलं होतं. सगळा खर्च केला माझा. माझं काहीच नव्हतं. त्या विहारातही मला फक्त 2 दिवसच राहायला भेटला. तिथल्या बंधूंनी सांगितलं, की "तुझ्याजवळ पासपोर्ट नसल्यामुळं तू दुसऱ्या दिवशी निघून जा." लाईफचा खूप म्हणजे बेकार नाही, बट दॅट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. त्यावेळेस बंतेने विचारलं होतं, "का मदत केली?" तर त्यावेळेस बंतेंनी म्हटलं त्या व्यक्तीने म्हटलं, की "मला कोणीतरी पुश करत होतं. कोणीतरी पुश करत होतं." तर त्या दिवशीचे शब्द आहे, की बंतेंनी म्हटलं होतं, "देवास प्रोटेक्शन" म्हणे. "देवास पुशिंग यू." पण ते अजान जयस्वालनी म्हटलं, की "देव वॉज पुशिंग यू." नंतर मी बंतेंना हेही विचारलं होतं, की मग त्यांनी मला त्यांच्या बंते एकांतवासात राहतात. यांचं हर्मिटेज आहे. ओन्ली एकांतवासात राहतात. कोणाच्याही संपर्कात जवळपास 8 वर्षापासून नाही आहेत. तर त्यांनी मला त्यांच्या हर्मिटेजमध्ये नेलं. त्याच्यानंतर तिथं ठेवलं. नंतर ते रोज मला त्यांनी सॉरी त्यांच्या हर्मिटेजमधनं तिथून 5-6 किलोमीटरवर एक अजानच्या असं विहार होतं. तिथं ठेवलं. तिथं ठेवल्यानंतर बंते रोज मला घेण्यासाठी यायचे आणि रोज आजूबाजूचे जे मोठे-मोठे विहार आहेत तिथं घेऊन जायचे. त्यांनी मला अजान ज्ञान धम्मोच्या विहारातही घेऊन गेले होते. तर मी त्यांना प्रश्न विचारला होता, की "बंते तुम्ही असं का करत आहे? तुम्ही इतके इतके मोठे आहेत आणि तुम्ही इतके फेमस आहात. असं तुम्ही का करत आहात?"
तर त्यांनी म्हटलं होतं, की इट्स युअर ओन युअर युअर पास्ट कर्म. हे तुझे पाठीमागचे कर्म आहेत. हे त्यांचे वाक्य आहे. ओके. जर तुम्हाला चेक करायचं असेल मी खरं बोलतोय का नाही, तर ज्यावेळेस अजय सर येतील, त्यावेळेस तुम्ही हे विचारू शकता त्यांना, की असा-असा इन्सिडेंट झाला होता. त्यानंतर म्हणतेनी मला सांगितलं होतं, की "यू हॅव अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स." व्हॉट इस दॅट एक्सपिरियन्स? बिकॉज यू नो नाऊ दॅट हाऊ टू सर्व्हाइव्ह इन बँकॉक विथआऊट मनी फॉर द 2 डेज. आणि म्हटलं होतं, की तुला चांगला अनुभव हा आला, की बँकॉकमध्ये विथआऊट मनी 2 डेज 2 दिवस कसं सर्व्हाइव्ह करायचं. ओके. असे हे अनुभव का येतात? कारण की प्रॅक्टिस. तर म्हणून धम्म म्हणजे ही जी प्रॅक्टिस आहे, ही भगवान बुद्धांच्या धम्माची जी प्रॅक्टिस आहे, ही सर्वात मोठं प्रोटेक्शन आहे. हे एकच नाही, खूप इन्सिडेंट आहे लाईफमध्ये. आपल्याला प्रत्येकाला येतात. हे एकालाच नाहीये. ओके. इथं मी माझी महानता नाही सांगत आहे. मी अजून महानता सॉरी शब्द रॉंग आहे. मी बोस्ट नाही करत आहे. मी स्वतःची गुणगान नाही करू लागलो. कुणाच्याही मनात जर असं येत असेल, प्लीज रिमूव्ह करा ते. ओके. मी फक्त अनुभव सांगितलेला आहे. आणि हे जर चेक करायचं असेल, प्लीज पण ते येणारच आहेत या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही त्यांना पर्सनली विचारू शकता. म्हणून धम्मासारखं कोणतंही ग्रेटेस्ट प्रोटेक्शन नाही. ओके. छोटंसं धम्मपद हे खूप मोठं होतं. परंतु मी त्याला आज थोडंसं एलॉबरेट केलं. त्याला जास्त डिस्क्रिप्टिव्ह सांगितलं. जर समजलं नसेल तर तुम्ही प्लीज प्रश्न विचारू शकता.